हॅलो मित्रांनो, पोस्ट ऑफिस इन्फो या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, पोस्ट ऑफिसच्या नवीन योजनांच्या माहितीबद्दल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि पोस्ट ऑफिसमध्ये आपण 13.9% म्हणजे 14% व्याज कसं मिळवू शकतो हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, पोस्ट ऑफिसमध्ये खूप चांगल्या योजना आहेत ज्या की त्याची जाहिरात नसल्यामुळे फार कमी लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. तरी आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये 13.9% व्याज कसे मिळवता येईल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. मित्रांनो, पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांपैकी एक मासिक प्राप्ती योजना आणि RD योजना या दोघांचा जर आपण व्यवस्थितपणे उपयोग घेतला तर आपण 13.9% व्याज मिळू शकतो, जे की आपल्याला कुठेही मिळणार नाही. मित्रांनो, MIS या स्कीममध्ये आपण जास्तीत जास्त 9 लाख एका व्यक्तीच्या नावावर गुंतवणूक करू शकतो आणि जॉईंट खात्यामध्ये आपण 15 लाख रुपये गुंतवू शकतो. तर याचे जे दर महिन्याला व्याज मिळते ते व्याज आपण RD योजनेमध्ये ॲटोमॅटिक गुंतवणूक करून आपण 13.9% व्याज मिळवू शकतो. तर MIS या योजनेमध्ये जर आपण एक ठराविक रक्कम टाकली तर त्याचे मिळणारे व्याज आपल्या सेविंग खात्यामध्ये जमा होते आणि तेच व्याज जर आपण सेविंग खात्यामधून एक फॉर्म भरून ॲटोमॅटिक डिडक्ट केले तर त्याचे RD अकाउंट ओपन होते व दर महिन्याला ते अकाउंट ॲटोमॅटिक क्रेडिट केल्या जाते. अशा पद्धतीने आपल्याला MIS वर मिळणारे 7.4% व्याज आणि RD वर मिळणारे 6.5% व्याज एकूण आपल्याला 13.9% एवढं व्याज मिळू शकते. ह्या दोन्ही योजना 5 वर्षाकरता असून चांगला लाभदायी योजना या आहेत. तरी या योजनांचा अवश्य लाभ घ्या आणि चांगला व्याजदर मिळून आपल्या बचतीची रक्कम याबाबत अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसला संपर्क साधा आणि संपूर्ण माहिती घेऊन हे दोन्ही अकाउंटचा अवश्य लाभ घ्या. धन्यवाद.